तर मुरबाड 40+ हे संघाला बाय जी मात्र मिळत आहे आणि आपण पाहणार आहोत जी मात्र तिसऱ्या फेरीतील पहिला आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल जो मात्र RCC डोंबिवली संघ आणि त्यांचे विपक्ष विजय संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समनचं नाव सांगायचंय. स्ट्रायकर एंड वरती प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो जे मात्र शेखर असतील. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय पॉइंट रिजन मधून चिरून फाडून बेदून फिल्डरच्या डोक्यावरून सीमा पार 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अगदी पाहायला गेलं तर हातोड्याचे गाव सोसायचे नाहीयेत, परंतु जर विचार केला इथं मॅच मध्ये बॉलर आणि फिल्डरांना कुठेतरी वर्चस्व गाजवून न देता आपल्या बॅटिंगला कुठेतरी तवज्जो देऊन इथं मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 5 पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला सोडतील ते बॅट्समन कसले. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. बॉलरचं नाव सांगायचंय विनोद जी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण चेंडू द्यायचे, थोडंसं सहकार्य करायचंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बॉलर जे मात्र विनोद आहेत, ज्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. ग्राफ जो मात्र वरती जात चाललाय आतापर्यंत. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक फलंदाजच्या बॅट मधून येतोय. प्रमोद यांच्या बॅट मधून ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. सिक्सरच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग प्रमोद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार जे मात्र लगवण्यात आल्यात. जर विचार केला आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये आपल्याला 18 धावा पाहायला मिळाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होत नव्हती आणि तो उच्चांक जो मात्र येत असताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती विनोद ज्यांच्यावरती प्रेशर सध्याच्या स्थितीला आहे. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय प्रमोद यांच्या बॅट मधून. प्रमोद ऑन फायर आणि त्यांनी मात्र ठोकला हा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. अशाच प्रकारची बॅटिंग सातत्याने जर पाहायला गेलं तर ज्या वेळेस गणेश बाहेर जातो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम असा खेळाडू आहे, त्यासोबतच जर पाहायला गेलं गुणलेखक देखील चांगला आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत आणि झेल जी मात्र कंप्लीट होती. हरकत नाहीये. स्वीट आपण इनिंग आपण पाहू शकतो. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकण्यात आले आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड with the loss of 1 wicket after 1 over. जर पाहायला गेलं तर दशरथजी कुकसे सर देखील आहेत
ज्यांच्याकडे एक गाव एक फॉर्मॅट असेल त्यासोबतच जर पाहायला गेला 40+ असेल आणि तालुका ऑफ असेल याचा दांडगा अनुभव आहे. अगदी जितक्या वर्षाचा मी नाहीये त्यापेक्षाही जास्त वर्षाचा अनुभव जो मात्र त्यांच्याकडे त्यांचं देखील आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत. पहिले षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जी मात्र जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील राजन येत आहेत. शेखर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक सिंगल काढण्यात आली होती आणि त्यानंतर मात्र क्लास आपण पाहिला होता प्रमोदच्या माध्यमातून. म्हटलं जातं कि मत पूछो कि मेरी मंजिल क्या है, अभी तो मैंने सफर का इरादा किया है, हारूंगा ने मैदान के अंदर, ये मैंने किसी और से नहीं बल्कि अपने टीम से वादा किया है. मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. स्वतःवरती कुठेतरी विश्वास दाखवून इथे संघाला कमबॅक करून द्यावा लागेल, संघाचा तारणहार बनावा लागेल आणि संघाला कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल. बॉलिंग मार्क वरती संतोष आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन तयार आहेत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. खांद्याचा वापर जो मात्र या चेंडूवरती झाला होता, अतिरिक्त बाउन्स जो मात्र बॉलला प्रदान झाला, गुड लेंथ वरती बॉल हिट झाला, त्यानंतर मात्र उसळी मिळाली, टेक ऑफ झाला बॉल आणि सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. अभिनंदन राजेश सर, तुमची देखील टीम आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहू शकतो जे मात्र जय चिरोबा किनोली विभाग 40+, दुसऱ्या बाजूला भिवंडी 40+. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे, एका टप्प्यावर बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. असेल हा दर्जेदार चौकार जो मात्र येतोय फलंदाज राजनच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग जी मात्र राजन यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विशेष कौतुक करेल मी जो मात्र शेखरचं. अगदी म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और मेहनत से मेहनत मिल जाए तो तकदीर बनती है. इथे जर पाहायला गेलं ना तर शेखर यांच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. माहिती आहे नॉन स्ट्रायकर एंडवरती त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी चांगली होती आणि अशा वेळेला 1-2 सिंगल मी काढल्या तर त्यांच्याकडे स्ट्राईक मिळाली तर ते मात्र मोठे फटके मारतायत. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी, बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला होता, एक धाव झाली आहे कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती, 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार होतोय बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती शेखर ज्यांच्या माध्यमातून वैयक्तिक 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी 100च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. कलाईयों का अच्छा इस्तेमाल जे मात्र होत असताना आपण पाहिलं. स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव जी मात्र एकवटण्यात आली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जी मात्र 30 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तलवारीचे वार अर्थात चौकार षटकार मारतायत, त्यासोबत सुईने ते शिवतायत देखील, सिंगल डबलचा खेळ देखील करतायत. यावेळेस पायावरती चेंडू होता. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. येस, लेग बायच्या स्वरूपात एक धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर भिवंडी 40+ संघ हा वर्चस्व गाजवतोय. बॅकफुटला जय चेरोबा किनोली विभाग 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू बॅक टू बॅक सिंगल आणि 5व्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. धावसंख्या धावफलकावरती 31 पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडीशी फंबल झाली, हरकत नाहीये, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 16.50 च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जी मात्र 33 या आकड्यावरती. 33 run on the scorecard with the loss of 1 wicket with the run rate of 16.50 after 2 overs. Team भिवंडी 40+. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते, रंगतदार मॅच जी मात्र आपण पाहू शकतो शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच झाली आहे ती मात्र शंका नाहीये, कारण एका बाजूला आपण पाहतोय शहापूर विभागाचं क्रिकेट अर्थात जय चिरोबा किनोली विभाग 40+, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागाचं क्रिकेट अर्थात भिवंडी 40+ आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं की मुकाम तो मेहनत की देने किसी की किस्मत बदनसीब नहीं होती और हालात का कसूर मत निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते हैं जिनको रोटी तक नसीब नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये सिच्युएशन सध्याच्या स्थितीला नाहीये, परंतु बॉलिंग करत असताना तुम्हाला बॉलिंग करताना आगेचे निकारे फेकावे लागतील. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, जो मात्र अपील मध्ये आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होतीये, मी म्हटलं होतं आगेचे निखारे टाकावे लागतील, कमीत कमी धावा ज्या मात्र या 2 षटकामध्ये द्यावा लागतील, अन्यथा ज्याप्रमाणे पत्त्याचं गरड असत दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच प्रकारे प्रेशर तुमच्यावरती येऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, 33 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, फुल अँड पॉवरफुल, ऑल्सो सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार फलंदाज शेखरच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 39 या आकड्यावरती. खूप अवधीनंतर मात्र 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आल्यात, कारण एकच मॅच मध्ये फक्त 52 धावाचं टार्गेट होतं, अन्यथा प्रत्येक मॅच मध्ये लेस दॅन 40 रन्सचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत होतं. षटकार जो मात्र लागलाय शेखरच्या पॅटमधून अप्रतिम फटका आपण पाहिला. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, चिरून फाडून भेदून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज शेखरच्या बॅटमधून. शेखर आणि शेखर सध्याच्या स्थितीला काय बॅटिंग करतोय. जर पाहायला गेलं मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं लॉंग लेग रिजनला टार्गेट करण्यात आलं, या चेंडूवरती मात्र शफल झाले, बाउन्सर बॉल होता त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फेकून दिलं. अप्रतिम बॅटिंग जी मात्र शेखर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून देण्यात येतोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण पाहू शकतो फलंदाज शेखरच्या बॅटमधून. आणि जर पाहायला गेलं तर प्रमोद यांच्या बॅटमधून देखील बॅक टू बॅक 3 षटकार आले होते, आणि त्यांच्या सोबतीला आता आपण पाहतोय शेखर यांच्या बॅटमधून देखील बॅक टू बॅक 3 षटकार जे मात्र लागले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. तिसरा माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहिलं भिवंडी 40+ या संघाच्या माध्यमातून. पहिला माइलस्टोन जो मात्र 1 धावेचा असतो, दुसरा माइलस्टोन जो मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणं अर्थात 10 धावेचा असतो, आणि त्यानंतर तिसरा माइलस्टोन जो मात्र आपण पाहतो सांघिक 50 जे मात्र कंप्लीट करणं असतो. इथे जर पाहिलं तर तिसरा माइलस्टोन देखील कंप्लीट झाला. सामन्याचा आनंद देखील टेरेसवर उभं राहून आपण पाहू शकतो. प्रेक्षक घेत आहेत एक मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई स्पोर्ट्स चषक 2024 हा थरार जो मात्र आपण अनुभवतोय वाईड, आणि त्यासोबत घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला म्हणजे कंगाली में आटा गेला. एक तर कर्जबाजारी त्या दुसऱ्या शेजारी असं काहीसं पाहायला मिळते. आधीच 51 धाबा धावफलकावरती, त्याचसोबतच जर पाहिलं वाईड आणि त्यासोबत घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धाबा टीमच्या अकाउंटमध्ये आहे, 53 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे लाईन लेंथ खराब आपल्याला पाहायला मिळते. हा प्रेशर आहे खरं तर पाहायला गेलं तर ज्या ज्या वेळेला षटकार लागतात चौकार लागतात बॉलरवरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो, मोमेंटम शिफ्ट होत असतो, तोच आपण पाहतोय.
बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मोमेंटम शिफ्ट होत असताना बॅटिंग करण्याच्या टीमच्या बाजूने सध्याच्या स्थितीला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 54 धावा. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉइंट रिजन मधून एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. बॉल सीमा पार 4 चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 58 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त उच्चांक जे मात्र धावगतीने घेतलेला आहे जो मात्र आपण पाहू शकतो. 58 रन 58 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग शेखरच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून 9 चेंडूंमध्ये 28 धाव्यांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा देखील प्रयत्न झाला होता. सुटकेचा श्वास जो मात्र घेतला असेल बॉलरने, कारण या षटकामध्ये 25 धावा आल्या. अप्पा यांच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळण्यात आलं. 25 धावा ज्या मात्र त्यांनी खर्च केल्या आणि अशा रीतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19.33 च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला बॅकफुटला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय जे मात्र 58 धावा, वैयक्तिक 28 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन शेखर यांच्या माध्यमातून. यावेळेस फ्लाइट दिली होती बॉलला, बॉल पडला आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये हळू आला होता. आपण पाहतोय लीग बॅचच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 59 या आकड्यावरती. बॉलरचं नाव सांगायचंय, बॉलरचं नाव सांगायचंय महेंद्र आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नाही. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाली होती, कदमताल केलं होतं. स्टान्स जो मात्र चेंज करायचा प्रयत्न झाला होता, ग्रीप चेंज करायची होती परंतु शेवटच्या क्षणी ठरवलं की लॉंग लेग रिझन असेल त्यानंतर जर पाहिला मिड विकेटला टार्गेट करेल आणि डॉट बॉलची समाप्ती होती. स्वतःवरती विश्वास शेखरने दाखवलाय आणि विश्वासाला साजे अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुई 6 रन. 6 धावा पाहायला मिळतील टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 65 धावा. 65 रन ऑन दी स्कोर कार्ड. वैयक्तिक 34 या आकड्यावरती खेळत असताना शेखर यांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. इथे अजून नेक पुलचा देखना स्ट्रोक न जाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय फलंदाज शेखर यांच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 71 धावा धावफलकावरती. 71 रन ऑन दी स्कोर कार्ड. खूप दूरवरचा प्रवास करून जे मात्र इथे आलेत आणि त्यानंतर मात्र सर्वांना आपल्या बॅटिंगच्या जीवावरती मंत्रमुग्ध करत असताना आपण पाहतोय. संपूर्ण भिवंडी 1140+ संघ काय बॅटिंग आपण पाहतोय. जो येतोय तोडतोय फोडतोय. मैदानाच्या आतमध्ये नुसते चौकार आणि षटकार जे मात्र लगावतोय. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक होता. बॉल गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 72 धावा धावफलकावरती. 72 रन ऑन दी स्कोर कार्ड. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जय चिरोबा किनवली विभाग 40+, तर त्यांचे विपक्ष आपण पाहतोय जे मात्र भिवंडी 40+. दोन्ही संघ जे मात्र तुल्यबळ आणि मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिसटाइम स्ट्रोक होता. बॉल चाललाय मिड विकेटला, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने पाहायला गेलं तर 4 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 74 धावा आणि 75 धावेंचं एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. जय चिरोबा किनवली विभाग 40+ या संघासमोर असेल. जर पाहायला गेलं तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकतो RCC डोंबिवली आणि त्यांचे विपक्ष विजयी संघ, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील.
RCC डोंबिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचे 2 षटकांच्या समाप्तीच्या आधी जे मात्र रिपोर्टिंग करायचे. 74 धावा धावफलकावरती 75 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 18.75 ची सरासरी जी मात्र मेंटेन करावी लागेल जय चेरोबा किनवली विभाग 40+ संघाला जर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर, कारण ही मॅच जो जिंकेल तर संघाला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय होती आणि तिसऱ्या फेरीतली मॅच त्यांना खेळावं लागणार आहे RCC डोंबिवली या संघासमोर. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ जो मात्र आपण पाहतोय. निमित्त ठरलंय जे मात्र साई स्पोर्ट शहापूर आयोजित साई स्पोर्ट चषक 2024 थरार. येणारी 24 चेंडू आणि 75 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. चला विनंती असेल जय चेरोबा किनवली विभाग 40+ संघाला आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील 5वा सामना एका बाजूला भिवंडी 40+, दुसऱ्या बाजूला जय चेरोबा किनवली विभाग 40+. अर्थात एका बाजूला शहापूर विभाग आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो भिवंडी विभाग असेल. येणारी 24 चेंडू 75 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18.75 ची सरासरी जी मात्र मेंटेन करावी लागेल. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कुठला संघ जो मात्र वर्चस्व गाजवतोय, जय चेरोबा किनवली विभाग 40+ की भिवंडी 40+, याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे बंधुराज, व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेरो शायरी के किंग आपण पाहतोय प्रसन्न चव्हाण यांचा आवाज जो मात्र आपण ऐकणार आहोत खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. वोट टू कॉम बॉक्स प्रसन्न चव्हाण सर. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजीत चव्हाण सर. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024 चा दैदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं हे सत्र आणि दर्शकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कण्याला वंदन करून पुनश्च एकदा सुरुवात करतो माझ्या समालोचनाला. जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय चेरोबा किनवली विभाग 40+ तर दुसरीकडे भिवंडी 40+. प्रथमतः बॅटिंग करत असताना भिवंडी 40+ संघाने बनवल्या त्या म्हणजे तब्बल 74 धावा आणि 75 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 75चं टार्गेट मैदानावरती असेल. पाहूया 75 रन चेज केले जातील की डिफेंड. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. मैदानावरती प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही आहे. कारण दर्शकांना कोणी जिंको कोणी हारो मॅच ब्लॉकबस्टर झाली पाहिजे हेच आमच्या क्रीडा रसिक राजाला आवडतं आणि अगदी तशी मॅच होईल अशा बाळगूया. सुरुवात करूया डावाला दुसऱ्याला. पण पाहू शकतो मैदानावरती एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भिवंडी 40+ तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय चेरोबा किनवली विभाग 40+. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजाचं नाव माहिती नाही आम्हाला. अमोल प्रमोद असतील बॉलिंग मार्क वरती तयार. प्रमोदचा पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने खूप चांगली गोलंदाजी करतायत प्रमोद. पहिला बॉल आहे डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते.
बनवायचे 75 धावा, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 18 ते 19च्या सरासरीने करावी लागेल बॅटिंग. आणि अशा स्थितीमध्ये अब नाही चलेगा, इक्का दुक्का, अब मारना पडेगा चौका छक्का, चौकार षटकार मारावे लागतील. फुलटॉस बॉल होता, उडवलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज अच्छा हुआ है, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4, तो टीम का होगा बेडा पार. येतोय चौकार. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे बघता बघता 4 या आकड्यावरती. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, रोनित आणि त्यांच्या जोडीला नवनीत असतील. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये उडवलाय, लॉंग ऑफला क्लिअर करत एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन दन करत बॉल सीमा पार, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. बघा तुम्ही धावा बनवल्यात, मात्र धावा वाचवणं देखील गरजेचं आहे. तुम्ही काचेचा महल बनवलं, मात्र हा जमाना जो आहे तो दगडाचा आहे. इथे तुम्हाला धावा वाचवणं गरजेचं राहील. धावा जरूर बनवल्यात, मात्र टेनिस बॉल क्रिकेट हा चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. ते तुम्हाला धावा देखील वाचवणं तितकंच गरजेचं असतं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील प्रमोद. पहिले 2 बॉल बघता आले होते 4, त्यानंतर या तिसऱ्या बॉल वरती देखील चौकार आलाय. या बेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमितजी डांगरे मॅन फ्रॉम बदलापूर, सुमितजी देशमुख मॅन फ्रॉम शहापूर आणि बाळा हिकारे सर मॅन फ्रॉम कल्याण असे तिथे पाहू शकतो. एकूण आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 3 जे बी पॅनलचे पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. मानस एंटरप्राइजेस भिवंडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस चेंडू आपटी बार आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल, अंपायरचा कॉल येतोय. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील ज्या मात्र ऑन द बोर्ड 9 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर आपण पाहू शकतो मैदानावरती कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतो. मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय, डीप मध्ये असतील फिल्डर, लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन, फलंदाज नवनीतची खेळी समाप्त. नवनीत बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅट्समन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. केरू, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. सो विदिन टाइम लिमिट्स यू हॅव टू कम्प्लीटेड दिस मॅच. या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला मॅच कंप्लीट करणं गरजेचं राहील, ही रिक्वेस्ट असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला माहिती आहे ती म्हणजेच 9. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, पहिला डॉट, त्यानंतर 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर 5वा बॉल टाकला तो वाईड आला आणि त्यानंतर विकेटची प्राप्ती झाली आहे. आता हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्टी बॅटर केरू आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार प्रमोद. प्रमोदचा हा बॉल फक्त 1 षटकावरच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला फेकून दिलाय. रनआउटची संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बॅकिंग खूप चांगली आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून पाहायला मिळाली. मैदानावरती कंप्लीट झाल्यात अशा रीतीने आपण पाहू शकतो, ज्या मात्र 1 धाव आणि एका धावेच्या साथीने पहिल्या षटकाची समाप्ती. आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा धावफलकावरती. त्याचं समीकरण अजूनही 65 धाव्यांची गरज. उर्वरित 3 षटकांमध्ये, निर्धारित 3 षटकांमध्ये अजून 65 धाव्यांची गरज असेल. मैदानावरती कमबॅक करावा लागेल, ते म्हणजेच जय चेरोबा किनवली विभाग 40+ संघाला.
दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर मातब्बर खेळाडू लेजंड क्रिकेटर दोन्ही संघांकडे आपल्याला पाहायला मिळतील. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा आजचा दिवस क्रमांक 5वा. 40+ आपल्याला बरेचसे संघ पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये, त्यामुळे दर्शकांचा पैसा वसूल आजचा संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या संडे फन डे जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आज वीकेंड आहे, आज सुपर सॅटर्डे आहे. सॅटर्डेच्या दिवशी आपल्याला एक संघ 40+चा पुढील फेरीमध्ये जात असताना पाहायला मिळेल, तर उद्या संडे फन डे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच 3 जे मात्र संघ आपल्याला एकावेक फॉर्मॅटमधून पुढे आलेले पाहायला मिळतील. त्यासोबतच आपण पाहू शकतो तालिका हाफचे देखील आपल्याला 3 संघ पुढे आलेले पाहायला मिळत आहेत. एकूण 6 संघ अजूनही जीवित आहेत. आजचा पाहूया कुठला संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करेल. या वेळेचा चेंडू आलाय डॉट. बॉलर नेम कैलास यांना आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघासाठी. यावेळेचा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. पुढील मॅच मी म्हणेल या संपूर्ण स्पर्धेमधील एक अशी मॅच असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो अनेक नामांकित संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. मात्र ज्या वेळेस डोंबिवलीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, ज्यावेळेस शहापूरचं क्रिकेट पाहायला मिळतो, ज्यावेळेस भिवंडीचं क्रिकेट पाहायला मिळतो, तो स्तर एक वेगळा असतो आणि अगदी तो स्तर मैदानावरती राखला जाईल. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर साई स्पोर्ट्स शहापूर एक असा संघ होता ज्या संघाने सातत्याने स्वतःच्या नावाचा डंकस अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं केलं. अगदी तो संघ काल क्वालिफाय झाला. MD स्पोर्ट्स कुटगर संघ क्वालिफाय झाला. हरिओम शहापूर संघ देखील क्वालिफाय झालेला आहे. आता मात्र मैदानावरती आज कुठला संघ तो मात्र पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. मैदानावरती आपण पाहू शकतो कैलास आहेत ते म्हणजेच बॉलिंग मार्क वरती तयार. यावेळेस फक्त कट केलाय. पॉईंटचे फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील घेतलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल मैदानावरती आणि बघता बघता आपण पाहू शकतो बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4. मैदानावरती असं कुठेतरी वाटतंय की दुसऱ्या संघाच्या माध्यमातून फक्त औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न केला जातो की काय, का मैदानावरती डॉट बॉल फार खेळले जातात. इथून कमबॅक करायचा असेल चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मैदानावरती आज चौकार आलाय. विजयाच्या अशा पल्लवी थोड्या प्रमाणात का होईना झाल्या असतील, नसतील झाल्या तरी करावे लागतील, कारण मैदानावरती अभी नाही तो कभी नाही, कल माने सो आज और आज माने सो अब. जे काय करायचे ते आत्ताच करायचंय, का आत्ता नाही तर पुन्हा 1 वर्ष 12 महिने 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. गोलंदाज तयार कैलास बॉलिंग मार्क वरती ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडूने पडल्यानंतर गिरकी घेतली. हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू फार घातक असतात. गिरकी मिळाली आहे बॉलला आणि बॉल आलाय डॉट. अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला स्थगित पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड 15 धावा. त्यावेळेस चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पॉइंट मध्ये फिल्डर असतील, खूप मोठी चेस फिल्डर साठी आहे, मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि बघता बघता आपण पाहू शकतो 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील 57 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 57 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. सिंगल डबलने या मॅच मध्ये आता काही घडणार नाहीये. काही करायचंय तर चौकार आणि षटकार मारावा लागेल. मॅथमॅटिकली जर विचार केला तर आपण पाहू शकतो धावसंख्या जी मात्र मॅथमॅटिकली पॉसिबल आहे, मात्र सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर मात्र थोडीशी अवघड स्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है या प्रिडिक्शन फेल असं पण नेहमी म्हणतो. 12 चेंडू आणि 57 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर शेखर आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज. कोलडप्प्याचा बॉल जरूर होता त्या मैदानावरती आपण पाहू शकतो.
डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 11 चेंडू 57 धावेंची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 57 धावा. वळणारे चेंडू भिवंडीकरांच्या माध्यमातून फेकले जाते. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो जय शिरोपा किनवली विभाग 40+ संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल शेखर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली आहे ड्रॉप. मात्र हरकत नाही आहे. त्यांना देखील माहिती आहे की या मॅच मध्ये आपण इतका पुढे आलोय की कॅच जरी सुटली तरी काय फरक पडणार नाही आहे. विनंती असेल ती म्हणजेच RCC डोंबिवली संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे. आपण येस आलेले आहेत. बॉबी दादा आलेले आहेत. स्टाईल ॲगॉन गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू पाहिला तो चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय. अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे. स्थगित आहे. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज इथे झालेत बाद. केरू यांची खेळी समाप्त. केरू बॅक टू द पवेलियन. मैदानावरती आता संतोष आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये इतकं काही राहिलेलं नाहीये असं आपण पाहू शकतो. संपूर्णपणे खांदे झुकले गेले आहेत. म्हणजेच बॅटिंग करत असताना जय चिरोबा किनवली विभाग 40+ या संघाची तुपती नय्या आता किनारी लावायचं काम केलं जात आहे. मात्र हरकत नाहीये. खूप चांगली फोल्डिंग मैदानावरती पाहायला मिळाली. तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आहे सिंगल. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 19+1 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 6 चेंडू आणि अब तक 56 असा आकडा मैदानावरती पार करायचा आहे. मॅथमॅटिकली डेफिनेटली पॉसिबल नाही आहे. मात्र क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतो कुठलाही धावसंख्या तुम्ही बनवू शकता. मात्र त्यासाठी भरपूर सारे मी म्हणेल चमत्कार व्हावे लागतील. चमत्कार झालं तर मात्र जिंकू शकतात. मग क्रिकेटच्या पटलावरती 6 चेंडू 56 धावा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी छेद झाले नाही आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करायचं काम मैदानावरती केलं जाईल. 20 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. विनोद आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विनोद कशा प्रकारची कामगिरी करतात. विनोद तयार. बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार आपल्याला पाहायला मिळतील. संतोष. पाहूया संतोष कशा प्रकारची कामगिरी करतात. विनोद आता बॉलिंग करत असताना थोडेसा विनोद करतायत. टाकल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्टॉप होत आहेत. यावेळेचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पाकफुटला आल्यानंतर पंच केला. सिंगल झाली 8 टीमच्या टोटल मध्ये. आणि समीकरण 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 55 धाव्यांची गरज. विनोद बॉलिंग मार्क वरती तयार आहेत डेथ ओव्हर मध्ये. यावेळेसचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकदा होईल टीमच्या टोटल मध्ये 8. समीकरण 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहू शकतो 54 धाव्यांची गरज. चार चेंडू आणि 54 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज तयार असतील गोलंदाजी ट्रॅकवर. 4 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. यानंतर चांगला चेंडू आपण पाहू शकतो पुन्हा एकदा. यापुढची मॅच मी म्हणेल एक दर्शकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. का बागासमोर ठाण्या बाग शेर के सामने सवा शेर. इकडे डोंबिवलीचा क्रिकेट तर दुसरीकडे आपल्याला भिवंडीचा क्रिकेट पाहायला मिळेल शहापूर नगरीमध्ये. त्यामुळे दर्शक देखील बिनपगारी फुल अधिकारी असतील आपले. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सिंगल झाली 8 टीमच्या टोटलमध्ये आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला 3 धावा झालेत आणि अजूनही 3 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला 53 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि 53 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील आणि ज्यावेळेस सामना फिनिश होईल त्यावेळेस भिवंडी 40+ संघाचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहायचं आहे. यावेळेसचा चेंडू फटका हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. विषय होत असताना एंड. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघ. आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायची विनंती असेल. मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघ RCC डोंबिवली 40+ संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नरेश बेरे सरांचं मनापासून आभार असेल. त्यांचा संघ आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. त्यांच्या शुभ हस्ते कानवे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांच्या समवेत क्रिकेटसाठी एक भरपूर मोठे चाहते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल RCC डोंबिवली संघ तर दुसरीकडे आपल्याला मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघ पाहायला मिळेल. सामना 4 ओव्हरचा आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील.